नमस्कार मैत्रिणींनो, नैसर्गिक उपचार मराठी या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुमच्या घरातील आई, वडील, आजी किंवा आजोबा अनेकदा पाय दुखणे, अशक्तपणा, थकवा किंवा चालताना पायात ताकद नसल्याची तक्रार करतात का? थोडेसे चालले तरी पाय जड होतात का? गुडघे दुखू लागतात किंवा लगेच बसावसे वाटतं का? जर तुमचे उत्तर होय असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। वय वाढत जाते तसे आपल्या शरीरामध्ये अनेक नैसर्गिक बदल घडत असतात। शरीरातली स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात, हाडांची घनता कमी होऊ लागते आणि सध्यांची लवचिकता देखील पूर्वीसारखी राहत नाही। याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या पायांवर दिसून येतो, कारण आपल्या संपूर्ण शरीराचे वजन पायावरच असते। त्यामुळे पायांमध्ये वेदना, अशक्तपणा, मुंग्या येणे, चालताना तोल जाणे किंवा पटकन थकवा येणे अशा समस्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येतात। परंतु एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे, पाय कमकुवत होणे ही केवळ वाढत्या वयाची निशाणी नाही। अनेक वेळा आपल्या शरीरात काही महत्त्वाच्या जीवनसत्वांची, खनिजांची आणि पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यामुळेही अशा समस्या उद्भवू शकतात। शरीराला आवश्यक पोषण मिळाले नाही तर हाडे आणि स्नायू दोन्ही हळूहळू दुर्बल होऊ लागतात। मात्र यासाठी काळजी करण्याची काहीच कारण नाही, कारण या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तुम्हाला महागडी औषधे किंवा विशेष उपचारांची गरज नाही। याचे उत्तर आपल्या घरातील स्वयंपाकघरातच दडलेले आहे। आपल्या पारंपरिक भारतीय आहारामध्ये अशा अनेक पौष्टिक आणि आरोग्यदायी गोष्टी आहेत, ज्या शरीराला नैसर्गिकरित्या ताकद देण्याचे काम करतात। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 देसी, पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी खाद्यपदार्थाविषयी सविस्तर माहिती देणार आहे, जे पायांची ताकद वाढवण्यास, हाडे मजबूत करण्यास, स्नायूंना बळकटी देण्यास आणि शरीरातली ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील, म्हणून नक्की सबस्क्राईब करा। विशेष म्हणजे आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक आरोग्यशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने या पदार्थाचे महत्त्व मान्य केले गेले आहे। हे पदार्थ फक्त अन्न नाहीत, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले एक अमूल्य वारसा आहेत। अनेक पिढ्यांपासून आपल्या घरामध्ये त्याचा उपयोग केला जात आहे आणि आजही त्याचे फायदे तितकेच प्रभावी आहेत। या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्या 5 पदार्थांची नावे जाणून घेणार आहोत, तर त्यामध्ये कोणते पोषक घटक असतात, ते शरीरासाठी कसे फायदेशीर ठरतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे देखील सविस्तर समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधील माहिती तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते। चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया त्या 5 अद्भुत आणि नैसर्गिक खाद्यपदार्थाविषयी, ज्या पायांना पुन्हा ताकद आणि शरीराला नवचैतन्य देण्यास मदत करू शकतात। यामागील विज्ञान नेमके काय आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदार्थांचे सेवन करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्यात, हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, कोणताही वेळ न दडवता पायांना पुन्हा ताकदवान, मजबूत आणि चपळ बनवण्याचा या आरोग्यदायी प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ते 5 शक्तिशाली देसी आहार, जे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या बळकटी देण्याचे काम करतात। चला तर मग आपल्या पहिल्या सुपरफूडपासून सुरुवात करूया। हा असा एक खाद्यपदार्थ आहे जे कॅल्शियमच्या अक्षरशः खजिना मानला जातो। अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण कॅल्शियमच्या बाबतीत याची तुलना दुधाशी केली तर दूध देखील फिके पडू शकते। पहिला आहार तीळ। तीळ कॅल्शियमचे पॉवर हाऊस मैत्रिणींनो, जेव्हा हाडांच्या मजबूतीचा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर दूध येते। लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते की मजबूत हाडांसाठी दूध पिणे आवश्यक आहे। हे खरे असेल तर एक अशी गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नसते, ती म्हणजे तिळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते। तीळ हा आकाराने जरी लहान असला तरी त्यामध्ये आरोग्यासाठी अत्यंत मौल्यवान पोषक घटक भरलेले असतात। विशेषतः हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम तिळामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात। त्यामुळे वाढत्या वयात हाडे कमकुवत होणे, पायात ताकद कमी होणे किंवा चालताना त्रास होणे अशा समस्या कमी करण्यासाठी तीळ उपयुक्त ठरू शकतो। मात्र तिळाचे महत्त्व केवळ कॅल्शियम पुरते मर्यादित नाही। तिळामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक आणि इतर अनेक आवश्यक खनिजे देखील आढळतात। ही सर्व खनिजे एकत्रितपणे हाडांची मजबूती वाढवण्यास मदत करतात
करतात. तसेच हाडांची झीज होण्यास, वेग कमी करण्यास आणि हाडांची घनता टिकवून ठेवण्यासही सहाय्य करतात. वाढत्या वयानुसार अनेक लोकांच्या हाडांमध्ये कमकुवतपणा निर्माण होतो. काही वेळा हाडे आतून पोकळ होऊ लागतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत संतुलित आहारामध्ये तिळाचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तिळामध्ये चांगल्या प्रतीचे प्रथिनं आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स देखील असतात. हे घटक शरीरातील स्नायूंना पोषण देतात. पायांच्या स्नायूंमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि वारंवार येणारी अशक्तपणा, गोळे येणे किंवा स्नायूंची कमजोरी कमी करण्यासाठीही हे पोषक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. स्नायूंना योग्य पोषण मिळाले की चालना, जिने चढणे, उभे राहणे आणि दैनंदिन काम करणे अधिक सोपे होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी तीळ हा एक अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. तिळाचे सेवन करण्याची योग्य पद्धत. तीळ खाण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे दररोज सकाळी 1 चमचा भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ चांगले चावून खाणे. असे केल्याने त्यातील पोषक घटक शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. तुम्ही हे तीळ नाश्त्यासोबत घेऊ शकता किंवा सॅलेड, भाजी किंवा इतर पदार्थांवर भरभरून देखील खाऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तिळासोबत गूळ मिसळून बनवलेले लाडू खाणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि गुळामधील लोहामुळे रक्ताची कमतरता दूर करण्यासही मदत होऊ शकते. महत्त्वाची काळजी. तिळामध्ये आरोग्यदायी चरबी आणि उष्मकांचे प्रमाण तुलनेने जास्त असते. त्यामुळे त्यांचे सेवन प्रमाणात करणे आवश्यक आहे. कोणतीही चांगली गोष्ट अतिप्रमाणात घेतल्यास तिचे दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा ज्यांना काही विशिष्ट आरोग्यविषयक समस्या आहेत त्यांनी तिळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसेच काही व्यक्तींना तिळाची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे प्रथम कमी प्रमाणात सेवन करून शरीराची प्रतिक्रिया तपासणे योग्य ठरेल. आता पुढे जाणून घेऊया दुसऱ्या अशा शक्तिशाली देसी आहाराबद्दल जो पायांच्या स्नायूंना नैसर्गिक बळकटी देण्यासाठी आणि शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी ओळखला जातो. म्हणूनच ज्या व्यक्तींना वजन वाढण्याची समस्या आहे किंवा लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी तिळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. तिळामध्ये पोषण मूल्य भरपूर असली तरी त्याचे अतिसेवन केल्यास काही लोकांमध्ये ॲलर्जी, अपचन, पोट बिघडणे किंवा जुलाब यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणात घेणे हेच आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. आता जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या सुपरफूडबद्दल, ज्याला अनेक जण नैसर्गिक वेदनाशामक पेय देखील म्हणतात. दुसरा आहार हळदीचे दूध. सूज आणि वेदनांवर नैसर्गिक उपाय. मैत्रिणींनो, आपल्या घरात पिढ्यानपिढ्या वापरला जाणारा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे हळदीचे दूध. आज जगभरात यालाच गोल्डन मिल्क म्हणून ओळखले जाते. अनेक संशोधनामध्येही हळदीच्या गुणधर्मावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हळदीतली सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कर्क्युमिन. हा घटक शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करणारा आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध मानला जातो. वाढत्या वयासोबत शरीरात हळूहळू अंतर्गत सूज वाढू लागते. ही सूज पुढे जाऊन सांधेदुखी, गुडघेदुखी, सांधिवात, शरीरात जडपणा आणि हालचालीमध्ये अडथळे निर्माण करू शकते. अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी उठल्यावर गुडघे आखडल्यासारखे वाटणे, पायांमध्ये वेदना होणे किंवा काही वेळ चालल्यानंतर त्रास वाढणे अशा समस्या अनुभवतात. यामागे शरीरातली ही सूक्ष्म पण सतत चालणारी सूज मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असू शकते. हळदीतली कर्क्युमिन शरीरात सूज निर्माण करणाऱ्यांना काही घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे सांध्यांमधील जळजळ कमी होण्यास आणि वेदना कमी जाणवण्यास मदत मिळू शकते. याच कारणामुळे आयुर्वेदात हळदीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दुसरीकडे दूध हे स्वतःचे कॅल्शियम, प्रथिन आणि इतर महत्त्वाच्या पोषक घटकांचे उत्कृष्ट स्रोत मानले जाते. मजबूत हाडे आणि स्नायूंसाठी दूध अत्यंत उपयुक्त ठरते. जेव्हा हळद आणि दूध एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम अधिक प्रभावी ठरू शकतो. दुधातील कॅल्शियम हाडांना बळकटी देण्याचे काम करते, तर हळदीतील गुणधर्म शरीराला सूज आणि वेदनांपासून संरक्षण देण्यास मदत करतात. त्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा, गुडघेदुखी किंवा चालताना त्रास जाणवत असल्यास हळदीचे दूध एक चांगला पर्याय ठरू शकतो. हळदीचे दूध तयार करण्याची योग्य पद्धत. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा शुद्ध हळदी पावडर मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित हलवून हळूहळू प्या. हे पेय अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यामध्ये 1 चिमूटभर काळी मिरी घालणे फायदेशीर ठरू शकते. काळ्या मिरीमध्ये असलेले पिंपळ
लायकोप्रीन नावाचा घटक हळदीतली कर्क्युमिन शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाण्यास मदत करतो. त्यामुळे हळदीचे गुणधर्म शरीराला अधिक प्रभावीपणे मिळू शकतात. महत्त्वाची काळजी: ज्या व्यक्तींना कमी रक्तदाबाची समस्या आहे किंवा मधुमेहासाठी औषध सुरू आहेत त्यांनी हळदीचे दूध नियमितपणे सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. तसे पित्ताशयाशी संबंधित काही समस्या असल्याने व्यक्तींना देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरतं. आता पुढे जाणून घेऊया तिसऱ्या अशा शक्तिशाली देसी आहाराबद्दल जो पायांच्या स्नायूंना ऊर्जा देण्यास, शरीरातील कमजोरी कमी करण्यास आणि चालण्याची ताकद वाढवण्यास मदत करू शकतो. कारण हळद शरीरामध्ये पित्त निर्माती वाढवू शकते आणि त्यामुळे काही व्यक्तींमध्ये आधीपासून असलेला त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तिसरा आहार: अंकुरित हरभरा. स्नायूंसाठी नैसर्गिक प्रोटीन टॉनिक. मैत्रिणींनो, आता जाणून घेऊया आपल्या तिसऱ्या सुपरफूडबद्दल. हा असा पारंपरिक आहार आहे ज्याबद्दल आपल्या गावाकडील वडीलधारी मंडळी नेहमी म्हणायची की हरभरा खाल्ला की शरीरात घोड्यासारखी ताकद येते. हा आहार म्हणजे अंकुरित हरभरा. शरीराला ताकद देण्यासाठी, स्नायूंना पोषण मिळवून देण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी अंकुरित हरभरा अत्यंत उपयुक्त मानला जातो. अंकुरित हरभऱ्यामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. वाढत्या वयांमध्ये अनेक व्यक्तींना शरीरात कमजोरी जाणवते. थोडेसे काम केले तरी थकवा येतो किंवा रक्ताची कमतरता निर्माण होते. अशा वेळी अंकुरित हरभरा उपयुक्त ठरू शकतो. प्रथिने हे स्नायूंची निर्मितीसाठी आणि त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असतात. शरीरातील स्नायू मजबूत असतील तर चालणे, उभे राहणे, जिने चढणे आणि दैनंदिन काम करणे अधिक सोपे होते. त्यामुळे पायांमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठीही पुरेसे प्रथिनेयुक्त अन्न घेणे अत्यंत गरजेचे आहे. हरभऱ्यामधील लोह शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये, विशेषतः पायांमध्ये रक्तपुरवठा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. जेव्हा पायांना योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन मिळतो तेव्हा मुंग्या येणे, झिंझिण्या येणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशा समस्या कमी होऊ शकतात. याशिवाय अंकुरित हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर असते. फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित तक्रारी अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे आढळतात. अशा वेळी फायबरयुक्त आहार खूप फायदेशीर ठरतो. अंकुरित हरभरा तयार करण्याची योग्य पद्धत: हरभरा रात्री स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून टाका आणि हरभरे ओल्या कपड्यात बांधून हवेशीर ठिकाणी ठेवा. 1-2 दिवसात त्यांना छोटे छोटे अंकुर फुटू लागतील. अंकुर फुटल्यानंतर त्यामधील लिंबाचा रस, बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून खाऊ शकता. यामुळे चवही वाढते आणि पोषण मूल्य देखीलही अधिक मिळतात. महत्त्वाची काळजी: येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अनेक लोक कच्चे अंकुरित धान्य सर्वात पौष्टिक समजतात, परंतु ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी कच्चे स्प्राउट्स काही वेळा त्रासदायक ठरू शकतात. कच्च्या अंकुरित धान्यामध्ये काही हानिकारक जीवाणू असण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा अन्नविषबोधासारखे समस्या उद्भवू शकतात. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी अंकुरित हरभरा हलका उकडून किंवा वाफेवर शिजवून खाणे अधिक सुरक्षित आणि पचनास सोपे ठरते. चौथा आहार: बदाम. हाडे आणि मेंदूसाठी सुपरफूड. आता आपल्या चौथ्या शक्तिशाली आहाराबद्दल जाणून घेऊया. हा पदार्थ केवळ मेंदूच्या आरोग्यासाठीच नव्हे तर पायांच्या ताकदीसाठी देखील अत्यंत उपयुक्त मानला जातो. हा आहार म्हणजे बदाम. बदामामध्ये कॅल्शियम, प्रथिन, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक हाडे, स्नायू आणि शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. बदामातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना बळकटी देतात, तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पायांमध्ये वारंवार गोळे येणे, स्नायू आखडणे किंवा अशक्तपणा जाणवणे यामध्ये काही प्रमाणात मदत मिळू शकते. बदामातील प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. त्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते आणि लवकर थकवा जाणवत नाही. बदाम खाण्याची योग्य पद्धत: दररोज रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची साल काढून ते खावे. बदामाची साल काढण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये काही असे घटक असू शकतात जे पोषक तत्वाचे शोषण कमी करू शकतात. त्यामुळे भिजवून साल काढून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. ज्येष्ठ व्यक्तींना बदाम चावण्यास अडचण होत असेल तर ते दुधात उकळून किंवा बारीक वाटून देखील घेता येतात. अशा प्रकारे घेतल्यास ते सहज पचतात आणि शरीराला उत्तम पोषण मिळते. महत्त्वाची काळजी: बदामामध्ये
उष्मांकाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्यांचे अतिसेवन केल्यास वजन वाढू शकते. तसेच ज्यांना मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास आहे त्यांनी बदामाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. 5वा आहार मेथी दाणे. सांध्यांसाठी आयुर्वेदिक वरदान. मैत्रिणींनो, आता आपण आपल्या यादीतील 5व्या आणि शेवटच्या सुपरफूडबद्दल जाणून घेणार आहोत. हा पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो, पण त्याचे फायदे अनेकांना माहीत नसतात. हा पदार्थ म्हणजे मेथी दाणे. आयुर्वेदामध्ये मेथी दाण्याला विशेष स्थान देण्यात आले आहे. मेथी दाण्यामध्ये सूज कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म आढळतात. त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी आणि सांधिवातासारख्या समस्यांमध्ये ते उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः वाढत्या वयांमध्ये सांध्यांमध्ये होणारी जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी मेथी दाण्याचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो. काही अभ्यासांमध्येही असेही दिसून आले आहे की मेथी दाणे स्नायूंची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतात. तसेच व्यायामानंतर किंवा शारीरिक श्रमानंतर निर्माण होणारा थकवा कमी करण्यामध्येही त्यांची भूमिका असू शकते. मेथी दाणे शरीरातली अशक्तपणा कमी करून स्नायूंना पुन्हा ऊर्जा मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे पायांमध्ये वारंवार थकवा जाणवणाऱ्या किंवा चालताना कमजोरी वाटणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक उपयुक्त पारंपरिक आहार मानला जातो. आता पुढे जाणून घेऊया मेथी दाणे सेवन करण्याची योग्य पद्धत आणि त्याबाबत घ्यायचे महत्त्वाची काळजीविषयी. मेथी दाण्यामध्ये फायबर, प्रथिने, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. त्यामुळे तो केवळ सांध्यासाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मेथी दाणे सेवन करण्याची योग्य पद्धत. मेथी दाण्याचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी 1 चमचा मेथी दाणे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या आणि भिजलेले मेथी दाणे चांगले चावून खा. ही साधी सवय केवळ साधे आणि स्नायूंसाठीच नव्हे तर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही देखील मदत करू शकते. अनेक लोकांना बद्धकोष्ठते, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास असतो. अशा परिस्थितीत मेथी दाण्यातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. महत्त्वाची काळजी. मेथी दाणे रक्तातील साखर आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे ज्या व्यक्ती मधुमेह किंवा कमी रक्तदाब औषधे घेत आहेत त्यांनी नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच गर्भवती महिलांनी मेथी दाण्याचे जास्त प्रमाणात सेवन टाळावे. त्यामुळे अशा परिस्थिती वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचा वापर करू नये. मैत्रिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. फक्त या 5 पदार्थांवर अवलंबून राहून संपूर्ण आरोग्य सुधारेल असे नाही. खरी आणि काळ टिकणारी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि नियमित शारीरिक हालचाल यांचा समतोल साधला जातो. पौष्टिक आहार शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वे पुरवतो, तर नियमित हालचाल आणि व्यायाम स्नायूंना सक्रिय ठेवतात. हे दोन्ही घटक एकत्र काम करतात तेव्हा त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. म्हणूनच या 5 सुपरफूडसोबत काही अतिरिक्त देशी आहारांचाही समावेश केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. अतिरिक्त देशी आहार. केळी आणि भिजवलेला मनुका. केळी हा अतिशय सहज उपलब्ध आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे दोन्हीही घटक स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना रात्री झोपताना पायांमध्ये गोळे येणे, स्नायूंना आखडणे किंवा चालताना अचानक वेदना जाणवणे अशा समस्या होतात. अशा वेळी पोटॅशियमयुक्त आहार उपयुक्त ठरू शकतो. तसेच भिजवलेल्या मनुकांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. मनुका शरीराला नैसर्गिक ऊर्जा देण्यास आणि कमजोरी कमी करण्यास मदत करू शकतात. रात्री 8 ते 10 मनुका स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. हा एक साधा पण अत्यंत प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. यासोबत दररोज थोडे चालणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ बसणे, पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे या सवयी देखील पायांची ताकद वाढवण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, मजबूत पाय म्हणजे फक्त चालण्याची ताकद नाही तर आत्मविश्वासाने आणि स्वावलंबीपणे आयुष्य जगण्याची ताकद आहे. त्यामुळे आजपासूनच आपल्या आहारात या नैसर्गिक आणि पारंपरिक पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी, सक्रिय व आनंदी जीवनाकडे एक पाऊल पुढे टाका. केळी आणि भिजवलेल्या मनुकाचे एकत्रित सेवन केल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा, खनिजे आणि पोषण मिळण्यास मदत होते. हे संयोजन विशेषतः स्नायूंना बळकटी देण्यासाठी आणि वारंवार जाणवणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. बीटरूट. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नैसर्गिक आहार. मैत्रिणींनो, आणखी एक अत्यंत उपयुक्त पदार्थ म्हणजे बीटरूट. अनेकदा पायांमध्ये मुंग्या येणे, झिंझिण्या येणे किंवा कमजोरी जाणवण्यामागे रक्ताभिसरण कमी असणे हे देखील एक कारण असू शकते. बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रोस आढळतात. शरीरामध्ये हे नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतात. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या अधिक सेल आणि लवचिक बनवण्यास सहाय्य करते, ज्यामुळे रक्तप्रवाह अधिक सुरळीत होऊ शकतो. जेव्हा
स्नायूंपर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचतो तेव्हा स्नायूंना योग्य पोषण मिळते. त्यामुळे पायांमधील थकवा, झिंझिण्या आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत मिळू शकते. तुम्ही बीटरूट सॅलडच्या स्वरूपात रस काढून किंवा इतर भाज्यांसोबत भिजवून देखील खाऊ शकता. आहारासोबत व्यायाम का आवश्यक आहे? मैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही पौष्टिक आहार घेतला तरी शरीराची हालचाल नसेल तर त्याचे फायदे मर्यादित राहू शकतात. मजबूत पायांसाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. दररोज चालण्याची सवय, रोज फक्त 15 ते 20 मिनिटे चालण्याची सवय लावा. ही अत्यंत सोपी पण प्रभावी सवय आहे. नियमित चालल्यामुळे पायांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो, सांधे अधिक सक्रिय राहतात आणि रक्तभिसरण सुधारते. याशिवाय हाडांनीही नैसर्गिक बळकटी मिळण्यास मदत होते. अनेक संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की नियमित चालणाऱ्या व्यक्तीमध्ये हालचालींची क्षमता अधिक काळ टिकून राहते. स्ट्रेचिंग आणि हलके व्यायाम. दिवसाची सुरुवात काही सोप्या स्ट्रेचिंगने व्यायामांनी करा. उदाहरणार्थ, पायाच्या बोटांना हात लावण्याचा प्रयत्न करणे, हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग करणे किंवा हलक्या हालचालींनी स्नायूंना सक्रिय करणे. हे व्यायाम पायामधील स्नायू अधिक लवचिक बनवतात आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. हलके स्क्वॅट्स. शरीराच्या वजनाचा वापर करून केलेले हलके स्क्वॅट जंघा आणि पोटऱ्याच्या स्नायूंना मजबूत बनवू शकतात. हे स्नायू चालणे, बसणे, उभे राहणे आणि जिने चढणे यासारख्या दैनंदिन हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि आपल्या क्षमतेनुसार केलेले हलके व्यायाम पायाची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. निष्कर्ष. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेतले की आपल्या स्वयंपाकघरामध्येच पायांच्या ताकदीचे रहस्य दडलेले आहे. तीळ, हळदीचे दूध, अंकुरित हरभरा, बदाम आणि मेथीदाणे हे 5 पारंपरिक आहार शरीराला आवश्यक पोषण देऊ शकतात. याशिवाय केळी, मनुका आणि बीटरूट यासारखे पदार्थ देखील शरीराला नैसर्गिक ऊर्जा आणि बळ देण्यास मदत करू शकतात. मात्र एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही सामान्य आरोग्यविषयक मार्गदर्शन म्हणून आहे. जर तुम्हाला मधुमेह, कमी रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार किंवा इतर कोणताही दीर्घकालीन आजार असेल तर कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असते, त्यामुळे तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेतल्यास तुम्हाला तुमच्या शरीरानुसार योग्य आहार निवडता येईल. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यापर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. आणि जर तुम्ही अजूनही नैसर्गिक उपचार मराठी या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नैसर्गिक उपचार मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती असेच आरोग्यविषयक व महत्त्वाचे व्हिडिओ वेळेवर येत असतात. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. म्हणून सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघितला आहे तेही नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीसह व्हिडिओसोबत. धन्यवाद.